को जीतने के लिए खिलाड़ी लगाएंगे जी जान। ये जो क्रिकेट का खेल है, एसपी बॉयज जीतने के लिए खिलाड़ी जो है जी जान लगाने वाले हैं। मैं हूं प्रशांत दौड़े, मेरे साथ प्रमोद शेड़गे हैं। चलिए मैच की तरफ रुक करते। आज के दिन का पहला मुकाबला बिल्कुल बहुत ही इंटरेस्टिंग हो सकता है। सफाले के इस एरिया में, खास करके पालघर जिले में सफाले में वेड़ी गांव है, वहां ये टूर्नामेंट चल रहा है। ये मैदान देखिए, क्या मैदान है, बहुत ही जबरदस्त मैदान है। तो ऑल सेट, ऑल राइट। डे 2 मैच नंबर 1 जलसर 11 वर्सेस 11 कारडी के बीच मुकाबला। प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो दीपेश और रुपेश। गेंदबाजी का बागडोर संभालने के लिए अनिल तैयार है। फील्डिंग देखिए, एक्सपर्ट फ्लाइंग स्लिप, एक फाइंग लेग, एक खिलाड़ी पॉइंट की तरफ है, एक खिलाड़ी कवर पॉइंट, डीप कवर पॉइंट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट और पहली गेंद। ओह, बारिश का असर है। टप्पा खाने के बाद काफी ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा होता हुआ, नो बॉल का इशारा किया अंपायर ने। विकेट के बाहर गेंद गिरी है तो आशुतोष व्यवहार बिल्कुल बताते हुए, इतनी तेज बारिश हो रही है, देखिए कितनी तेज बारिश है, गेंदबाज इसका फायदा उठा सकते हैं। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, आगे रखा था, गेंद को ऑनसर पर खेलने की कोशिश की थी, गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है, फाइन लेग क्षेत्र की तरफ जाती हुई। और इसी के साथ टीम का खाता, बल्लेबाज का खाता खुला या नहीं, देखने वाली बात है। क्या इस बार दीपेश का खाता खुला है? दीपेश ऑन मार्क, नाउ स्कोर 2 पर नन। पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। शुभम जी पादे टूर्नामेंट के आयोजन करता। गेंदबाजी करने के लिए अनिल तैयार। बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया, बहुत सुंदर तरीके से बिल्कुल खेले खिलाड़ी। एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है। जब तक इस गेंद को खिलाड़ी फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। बल्लेबाज रुपेश का खाता खुलता हुआ। इस टूर्नामेंट की दास्तान देखने के लिए हमारे साथी दोस्त मिस्टर सागर घरत भी है, जिन्होंने कल अच्छा काम किया, क्योंकि बारी बारी जो छोटी छोटी जानकारियां देना बहुत जरूरी होता है। ओ, खेलना चाहते थे एक बड़ा शॉट, टिप्पा बहुत अच्छा है। खेल में एक बदलाव होगा कल के मुकाबले। अगर आज तुलना की जाए तो सुबह के सत्र में जो बारिश आई है ना, इसका फायदा गेंदबाजों को बिल्कुल मिल सकता है, क्योंकि फ्रंट फुट पर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। टप्पा खाने के बाद गति भी बढ़ सकती है, कभी कभार गेंद थोड़ी नीचे भी रह सकती है, इसीलिए थोड़ा सा संभल कर खेलने की जरूरत है बल्लेबाजों को। ओ ये बहुत ही अच्छी गेंद, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रही है और गेंद नीचे रहती हुई बहुत सुंदर गेंदबाजी, पहले विकेट का पतन। और अनिल ने अपने टीम के लिए पहला ब्रेक तो दिलाया। बल्लेबाज दीपेश बैक टू द पेवलियन जा रहे हैं। शानदार, दोबारा देखिए किस तरह से हुआ। गिली विकेट है, बहुत बेहतरीन गेंदबाजी, और कदमों का इस्तेमाल करना चाहते थे लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंचे। गेंद थोड़ी ऑफ टर्म के बाहर से अंदर की तरफ आई और सीधी ऑफ टर्म के ऊपर टकराते भी। इसी के साथ श्रेयस 11 खरड़ी की बात करें तो शुरुआत इनकी अच्छी नहीं है। जरसाल 11 ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया और गेंदबाज सही साबित करते हुए माहौल थोड़ा सा अच्छा है। जैसे कि इंग्लैंड और भारत के बीच जो मुकाबला, खास करके तीसरा टेस्ट, और वो पहला सत्र था ना, वो इंग्लैंड ने जीता, इसीलिए जीता कि विकेट में वो एक बार फिर थोड़ा सा उछाल था, गति थी, और बहुत अच्छी गेंदबाजी इंग्लैंड के गेंदबाजों ने की। भारतीय टीम के बल्लेबाजों ने हाराकिरी की। अब देखिए बारिश के कारण यहाँ भी उसी तरह का माहौल है, गेंदबाज के लिए मदद मिल रही है, इसका फायदा अनिल ने उठाया। रन संख्या 3 रन, 1 विकेट के नुकसान पर आउट होने बल्लेबाज दीपेश, 30 नंबर पर बल्लेबाज निवास, शुक्रिया सागर। एक तरफ जतिन किनी, इन्होंने भी कल अच्छा काम किया था पार्टी नेटवर्क के माध्यम से, जो हमारे अपडेटर हैं। और पहले मुकाबले के लिए बिल्कुल एक इनाम आता हुआ गणेश कारबारी, जो लीजेंड खिलाड़ी है, क्लीन बॉल के लिए 101 का इनाम, जो कल भी दिया गया था। 11 बजे गणेश कारबारी यहाँ पहुँचने वाले हैं। अनिल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्रोक अच्छा है, बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही है, बहुत सुंदर तरीके से कवर पॉइंट के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ जाते हुए इस गेंद को फील्ड कर दिया है। दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। बल्लेबाज निवास 1 पर, दीपेश ने 2 गेंदों का सामना किया, 1 रन बनाया, और रुपेश ने 1 रन बनाया। रन संख्या 4 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए श्रेयस 11 खरड़ी।
और टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, अच्छी गेंदबाजी, बिंदी गेंद के साथ एक सफल ओवर की समाप्ति होती हुई। रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रमोद, पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी, माहौल गेंदबाजों के लिए बहुत अच्छा है, बारिश का असर मैं देख रहा हूं और नपी तुली गेंदबाजी करते एक सफल ओवर की समाप्ति हुई है और अच्छा स्टार्ट बिल्कुल जलसा 11 के लिए अनिल ने दिलाया है। नक्कीच सुंदर आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी या ठिकाणी अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तरी योग्य ती दिशा जर असेल, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारे गोलंदाज असतील तर तुम्ही यशस्वीरित्या एक गोलंदाज म्हणून परिपक्वता म्हणून शिक्कामोर्तब केला जातो आणि त्याच अनुषंगाने अनिलने मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी केली। मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप छान पद्धतीने गोलंदाजीचा यावेळेला आपण पाहिला, पृथक्करण पाहायला मिळाला। A brilliant piece of bowling here by अनिल। बिल्कुल सही, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छा आगाज करके दिया है। श्रेष्ठ 11 खाड़ी की तरफ से क्या जवाब होता है देखने वाली बात है। इस बार बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है, फ्लाइंग स्लीपर, शानदार कैच। दूसरे ओवर की पहली गेंद पर सफलता मिली है। बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए निवास कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, टिप्पा थोड़ा सा ऑफ टेम्पर, देखिए किस तरह से हुआ है, बहुत बढ़िया गेंदबाजी, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखने की कोशिश, शरीर से दूर रखा, इस बार ऑन साइड पर खेलने की कोशिश, बाहरी किनारा लगा और पीछे बहुत ही अच्छा कैच, शानदार कैच लिया गया, संजय ने लिया, बढ़िया फील्डिंग संजय द्वारा। अंदर चषक में मंगल मूर्ति का नाम मैंने सुना था, मंगल मूर्ति टीम ने बहुत अच्छा, कुछ खिलाड़ी मैं देख रहा हूँ यहाँ खास करके इस वक्त जलसर के अंदर, बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी। मैंने पहले कहा कि इस विकेट पर आप अब गेंदबाज के तौर पर असरदार हो सकते हैं, सरदार बन सकते हैं। इसकी वजह है कि आज सुबह के सत्र में बारिश हुई है, वैसे रेनी टूर्नामेंट है तो बल्लेबाजों को भी एडजस्ट करना पड़ेगा, अब रन बनाने पड़ेंगे। अगर आप 50 के बारे में सोच रहे हैं, 60 के बारे में सोच रहे हैं, बारिश है तो वो 10-15 रन कम भी हो सकते हैं और वहाँ भी आप लड़ सकते हैं, वो सोचना चाहिए। बढ़िया स्टार्ट गेंदबाज की तरफ से, सचिन ने बहुत ही सुंदर स्टार्ट दिया अपनी टीम के लिए। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 4 रन गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, 2 विकेट के नुकसान पर 4 रन पहले बल्लेबाजी करते हुए खाड़ी की टीम। इस बार हवा में गेंद है, कवर पॉइंट पर खिलाड़ी बहुत दूर तक रखा हुआ है और शानदार कैच अनिल ने लिया, बहुत ही शानदार कैच और विकेट मिला सचिन को। यहाँ श्रेयस 11 के उम्मीदों को लगता हुआ तीसरा झटका, विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड, नाउ नीड पार्टनरशिप, साझेदारी चाहिए। सेलिब्रेशन आप देख सकते हैं मैदान के अंदर, ये आप ऑन स्क्रीन दृश्य देख रहे हैं, क्या कमाल की गेंदबाजी और जो माहौल बना हुआ है, मौसम का फायदा उठाते हुए, बारिश का फायदा उठाते हुए सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज और सचिन की तारीफ करनी चाहिए। टप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं, ज़्यादा जो कि गेंदे जो है मिडल और लेग स्टंप पर नहीं डाल रहे और बल्लेबाज ने ये शॉट अच्छा खेला था, लेकिन अनिल जो थे कवर पॉइंट पर वो बिल्कुल डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ आए, वहाँ इन्होंने बहुत ही अच्छा कैच लिया। बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए, गेंदबाज को अपने फील्डर कहाँ है उसका पता होना चाहिए, फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी कर रहे हैं। अब नंबर 4 पर बल्लेबाज नितेश ज़्यादा कुछ नहीं कर पाए, अब आए हैं बल्लेबाज केतन नंबर 5 पर, इनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है, पूरा दारोमदार है, शुरुआत कुछ अच्छी नहीं है। खाड़ी चषक की बात करें तो एज ए ऑर्गेनाइजर्स ये बहुत अच्छा काम करते हैं मिस्टर केतन। गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार, सदी भी गेंदबाजी सुबह के सत्र में और जिस तरह से एक अनुकूल माहौल गेंदबाजों के लिए उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंदबाज पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो फिलहाल रूपेश ऑन स्ट्राइक। सुंदर गेंद, अगर यहां विकेट मिलता तो हैट्रिक पूरी हो जाती। टप्पा खाने के बाद उड़ान लेती हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जा रही है। सदी भी गेंदबाजी, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं और अच्छा नियंत्रण है। विकेट गिली हो चुकी है, आप देख सकते हैं ऑन द पिक्चर में जिस तरह से अनुराग चौहान आपको दिखा रहे हैं, और उसके बावजूद अगर गेंद टप्पा खाती है तो एक बार फिर वो उछाल ज्यादा आ रहा है, इसलिए एक बार फिर वो परेशानी, कभी कभार गेंद नीचे भी रह रही है, दुविधा है मैदान के अंदर। स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों में, लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। आउटफुट इतना तेज नहीं होगा क्योंकि आउटफुट भी गीला हो चुका है। ये देखेगा बहुत सारी चीजें होने वाली हैं। हाँ हाँ ना ना मैं तू गिर चुके हैं खिलाड़ी, उसके बाद में भागते हुए बहुत सारी चीजें होगी।
रेनी टूर्नामेंट है, बारिश गिर रही है, मैदान के अंदर संघर्ष जारी है, रनों के लिए संघर्ष जारी है। रन संख्या 6 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। डे 2 मैच नंबर 1 जलसर 11 और श्रेयस 11 खारडी के बीच मुकाबला चल रहा है। ओ स्विंग एंड मिस, दैट्स अ ब्यूटीफुल बॉलिंग बाय सचिन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं सदी भी गेंदबाजी इस ओवर में। टिप्पा एक ऑफ स्टंप के बाहर, गेंद को खेलने की कोशिश, बल्ले और गेंद के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बना पा रहे बल्लेबाज के लिए संघर्ष जारी है। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय सचिन, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ये आखिरी गेंद होगी दूसरे ओवर की। रन संख्या फिलहाल ज्यादा आगे नहीं है, 6 रन 3 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही, बल्ले का अनुने किनारे लेते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। बढ़िया विकेट कीपिंग भी रही है, श्रीधर ने की है। और अब जाकर ये आखिरी गेंद पर भी बिंदी है। 2 ओवर की समाप्ति, 12 गेंदों में 6 रन बने हैं। इसका मतलब क्या कि रन बनाने के लिए मुश्किल हो रहा है। अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में इसके बाद में करंट फाइटर माइकोप और सोनावे लायंस के बीच मुकाबला है। तो दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं कि आप फॉर्मेलिटीज को पूरा करने के लिए हमारे कॉम्बोस की तरफ आइए। मैदान के अंदर थोड़ी सी मंत्रणा हो रही है, चर्चा जारी है। हमारे साथ मंत्रणा करने के लिए प्रमोद शेट्टी है। 2 ओवर 6 रन 3 विकेट। इस आंकड़ों को प्रमोद जी आप किस तरह से देख रहे हैं, जिस तरह से ये माहौल बना हुआ है? 2 ओवर 12 गेंदों में केवल 6 रन बने हैं और 3 बड़े शिकार मिले हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई है। नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जलसाच्या गोलंदाजांनी जो अटॅक केलेला आहे तो फलंदाजांवर परिपूर्ण आपण पाहतो की फलंदाजांना कोणत्याही प्रकारची मुभा दिलेली नाही आहे। हे बेस्ट अँड बेटर जे वेपन आपल्याला पाहायला मिळते, जे अस्त्र आहे ते मात्र या ठिकाणी यूज केलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो की संजय भोईर यांनी सांगितलं की आमचे रेग्युलर टेनिस क्रिकेटचे गोलंदाज नाही आहेत, तर जर आपण पाहिलं तर रबर चेंडूमध्ये एक वेगळी तफावत आहे आणि त्या कारणास्तव या ठिकाणी अनुभवाच्या जोरावर अनिल आणि सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून जी गोलंदाजी केली गेली अफलातून यावेळेला पाहायला मिळाली। 2 षटकांमध्ये आतापर्यंत 6 धावा, परंतु केतन भोईर आणि रुपेश भोईर आपण पाहतो जो भाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले। जर 3 षटकार भाऊच्या बॅटमधून येत आहेत तर यज्ञेश्वर पाटील आस्था एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून 501 रुपये। या 2 फलंदाजांकडे तेवढं पोटेन्शियल आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये या 2 फलंदाजांना मी जवळून पाहिलंय प्रशांत जी। हाँ बिल्कुल, एक बार फिर देखिए सोच इंपॉर्टेंट है। कल का दिन बारिश नहीं थी, आज के दिन में बारिश है, तो इसके हिसाब से खेलना होगा। वहाँ थोड़ा सा बदलाव होना चाहिए। कल 70-80 रन इसलिए बने क्योंकि वहाँ कोई ज़्यादा बारिश नहीं थी। प्रदीप की इस ओवर की पहली गेंद, अभी भी बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे हैं बल्लेबाज। दायरे के अंदर वैसे अगर देखें तो ज़्यादा खिलाड़ी नहीं है और आप देख सकते हैं एक थर्ड बैन को रखा हुआ है। फिलहाल एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर है, मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन की तरफ रखा हुआ है। इसीलिए गेंद बल्ले पर आनी चाहिए, सिंगल डबल लेने चाहिए और 35-30 भी बनेंगे ना तो ये रन एक बार फिर काफ़ी हो सकते हैं लड़ने के लिए। 7 रन बने हैं। हमने कल 32 को डिपेंड करते हुए देखा है। बहुत तेज बारिश मैदान के अंदर हो रही है। प्रदीप की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा। मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या एक बार फिर बढ़ रही है। स्कोर जा पहुंचा है पहले बल्लेबाजी करते हुए श्रेयस 11 खारडी का 8 रन 3 विकेट के नुकसान पर। 8 for loss of 3 wicket and now third over in progress of brilliant bowling by all the bowlers। बहुत ही अच्छी गेंदबाजी की गेंदबाजों ने। और टॉस गेंद नहीं बख्शेंगे, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, खूबसूरत स्ट्रोक, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। थोड़ा सा वो प्रेशर बन रहा था, उसको रिलीज किया। ये गेंद बहुत खराब थी, इतनी गेंद खराब, आप इतनी कमजोर गेंदबाजी आप नहीं कर सकते। देखिए स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश, गति परिवर्तन करना चाहते थे लेकिन फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज ने पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया। खराब गेंद पर टूट पड़े हैं, सही नसीहत देते हुए। अब इसी के साथ दोहरे अंक में पहुंचते हुए टीम श्रेयस 11 खारडी। रन संख्या 14 रन 3 विकेट के नुकसान पर। 14 for loss of 3 विकेट। तेज बारिश मैदान के अंदर। प्रदीप तैयार है, कंसंट्रेशन की जरूरत है, गेंदबाज को भी गेंद को ग्रिप करना होगा, मजा आएगा। कट करना चाहते थे, गेंद पीछे चली गई। पीछे कोई खिलाड़ी है, बिल्कुल है इस वक्त खिलाड़ी। सुंदर फील्डिंग का मुजाहिरा। रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस। धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस।
मैदानामध्ये धो पाऊस पडतोय तरी सुद्धा रबर बॉल क्रिकेट सुरू आहे, म्हणून 12 महिने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावपलकर धाबा आहेत त्या 15 धाबा आणि आता अजून काही चेंडू या षटकातले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातले आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे उर्वरित 3 चेंडू आहेत, त्यामध्ये एक मोठा फटका आला तर निश्चितच कमबॅक करण्याची संधी असेल. या 3 चेंडूवरती काय घडतंय? ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू पुन्हा एकदा जातोय थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा पंचाकडनं आलेला आहे, त्यामुळे इथे धावा येतात. या षटकात धावांचा ओघ निश्चित वाढलेला आहे. उरलेले 3 चेंडू आणि आता त्यानंतर जर बघितलं तर पंचकडनं फ्रीटचा इशारा झाला आहे. विरल नायर आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला, रन संख्या इसी के साथ अगर देखें तो धीरे धीरे बढ़ रही है. 17 रन बने हैं. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. फिलहाल मजा आ रहा है, बहुत तेज बारिश मैदान के अंदर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार टप्पा खाने के बाद उछाल और गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी और बल्लेबाज शबल भी हुए हैं. सारी चीजें देखी जाएगी. बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर. पहले 2 ओवर में रन बनाने के लिए जूझना पड़ा. प्रदीप का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता बा. सफल हुए इसीलिए गेंदबाज को फायदा मिला है. प्रदीप भोईर के इस ओवर में 4 गेंदों में 11 रन आए हैं. दैट्स अ ब्यूटीफुल टाइमिंग, ब्यूटीफुल स्ट्रोक और ये खूबसूरत छक्का. दैट्स द मैग्निफिसेंट शॉट फ्रॉम द बैट्समैन. क्या कमाल का स्ट्रोक था. एक बार फिर टाइमिंग बढ़िया, बारिश गिर रही है और टप्पा खाने के बाद एक बार फिर ज्यादा उछाल नहीं था. इस बार आगे गेंद थी, फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से और रूपेश जो प्रारंभिक बल्लेबाज है अपना जलवा दिखाते हुए. ये फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ गेंद को खेला. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे की कोशिश लेकिन बना किया है, तो इसी के साथ ये सिंगल आता हुआ. इस ओवर की जरूरत CSK 11 खार्डी को मेरे हिसाब से ज्यादा थी. बहुत बढ़िया क्रिकेट इस ओवर में 2 छक्के आए हैं. एक महंगा ओवर समाप्त होता हुआ प्रदीप का. इस ओवर में आए 18 रन, आखिरी गेंद पर सिंगल और 3 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 24 रन 3 विकेट के नुकसान पर. तो यहां 11 खार्डी को मिला है क्योंकि 24 बने हैं 3 विकेट के नुकसान पर. नक्कीच या षटकामध्ये धावा यायला हव्यात, कारण एक मोठा एक्सपेक्टेशन होतं, अपेक्षा होत्या खूप मोठ्या प्रमाणात केतन भोईर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर रुपेश यांच्या माध्यमातून मी म्हटलं होतं की या 2 खेळाडूंकडे मात्र तेवढी क्षमता आहे, तेवढं पोटेन्शियल आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र भाऊ गेंदबाजी करने के लिए पराग. स्ट्रोक बहुत बढ़िया है लेकिन आउटफील्ड इतना तेज नहीं हो जाएगा. एक बार फिर देखिए गेंद कवर के साथ 1 रन पूरा किया है और दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. ये भागना होगा आपको. नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ. बिल्कुल इस वक्त आशुतोष व्यवहार नो बॉल का इशारा कर रहे हैं. अभी इस बार 3 रन मिलेंगे. एक नो बॉल का इशारा हुआ आशुतोष व्यवहार की तरफ से स्थान पर. वो इस बार कट करना चाहते थे, काफी ऑफ टाइम के बाहर है. वाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से हो रहा है. इसी के साथ मिस्टर एक्स्ट्रा बढ़ रहे हैं. पहले 2 ओवर में रन बनाने के लिए संघर्ष करना पड़ा. उसके बाद में प्रदीप पे 1 ओवर में 8 रन आए. इस ओवर की कहानी देखें तो पहली गेंद बहुत अच्छी थी, उसके बाद नो बॉल आया, वाइट बॉल आया. बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही हैं. पराग की अगली गेंद. इस बार भी कट करना चाहते थे लगातार. एक बार फिर ये गेंद भी वाइट बॉल का इशारा. फिलहाल प्रभु गेंदबाज स्ट्रगल कर रहे हैं स्लॉग ओवर डालते हुए. स्लॉग ओवर में थोड़ा सा नियंत्रण खोया है. पहली गेंद पर अगर देखें तो बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था. उसके बाद में नो बॉल और 2 वाइड गेंदें आई हैं. इससे देखिए दबाव गेंदबाज की तरफ जाएगा. फिलहाल स्कोर 29 रन 29 प्लस ऑफ 3 विकेट. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार पराग. इस बार खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है. गेंद बॉडी लाइन के बाहर. खिलाड़ी है वहां लेकिन वो बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन की तरफ जाते हुए गेंद. क्या खूबसूरत स्ट्रोक है. सुबह का नाश्ता प्रमोद अगर किसी का नहीं हुआ ना तो मेरा तो हुआ है. शुभम जी पाध्ये साहब, ये बहुत अच्छा स्ट्रोक था. वैसे तो इससे पहले एक लॉन्ग ऑफ की तरफ शॉट था, लेकिन ये जो शॉट था टप्पा खाने के बाद ऑफ टर्म के बाहर वाली गेंद, गिनी विकेट है, उछाल भी था, बहुत सारी चीजें थी, लेकिन इसका भरपूर फायदा उठाते हुए रुपेश. एक्स्ट्रा कवर की तरफ आज के दिन का यह दर्शनीय स्ट्रोक. ज्यादा ताकत, एक बार फिर ज्यादा एफर्ट गेंदबाज की तरफ से. टप्पा खाने के बाद गेंद ऊपर नहीं आई है.
ये अनइवन बाउंस वाली बात तो आज जो होने वाली है। सुबह के सत्र में बारिश गिरी है। फिलहाल जो कि चौथे ओवर की 3 गेंदें शेष है, रन संख्या कुल मिलाकर 35 रन, 3 विकेट के नुकसान पर। चौथे विकेट के लिए एक अच्छी साझेदारी फिलहाल श्रेयस 11 खारडी टीम के लिए। दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये बढ़िया गेंद, लेंथ भी बहुत अच्छी है, आगे रखा, गुडनेस पर टप्पा खाने के बाद गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। ये बेहतरीन लाइन है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। जो शुरुआत इनकी थी बहुत अच्छी थी, उसके बाद में थोड़ा स्ट्रगल किया और जो छक्का आने के बाद वापस आए हैं रिदम में। रन संख्या कुल मिलाकर 35 रन। दैट्स अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है और गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए। रुपेश के बल्ले से और एक खूबसूरत छक्का दबा। शेर की झलक सबसे अलग। यही देखिए किस तरह से इन्होंने शॉट खेला है, बहुत बढ़िया तरीके से। एक बार फिर ऑफ टर्म के थोड़ी सी बाहर गेंद थी, फ्रंट फुट पर आए, बल्ले का पूरा चेहरा दिखाया, शरीर का अच्छा संतुलन और क्या शॉट खेला है। मैग्निफिसेंट स्ट्रोक, ग्लोरियस लुकिंग शॉट फ्रॉम द बैट्समैन। रुपेश 31 पर खेल रहे, 17 गेंदों का सामना किया। फिलहाल स्कोर देखे तो 40 के पार जाता हुआ। 41 रन, 3 विकेट के नुकसान पर धीरे धीरे होले होले श्रेयस 11 की जो गाड़ी वो पटरी पर आई है। 2 ओवर में बहुत पिटाई हुई है, उसमें बहुत बड़ा योगदान रुपेश का। यह भी चली गई हवा में। यहां खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर, जहां अनुराग चौहान है। सुंदर बल्लेबाजी बल्लेबाज रुपेश द्वारा, क्या फिनिश किया छक्के के साथ। और पहले मैच में बारिश के कारण जो कि 2 ओवर में रन नहीं बने, बारिश रुकने के बाद रनों की बरसात हुई है और 4 ओवर का खेल समाप्त हुआ। अभी तक 106 छक्के आए हैं टूर्नामेंट में और इस प्रतियोगिता में रुपेश के बल्ले से आए 4 छक्के। एक शानदार पारी रही है। 18 गेंदों में 37 रन। मेरे हिसाब से रुपेश के लिए जोरदार तालियां बजने वाली है। सुपर एंड आउटस्टैंडिंग इनिंग, मैग्निफिसेंट बैटिंग बाय रुपेश। 4 ओवर के बाद जो कहानी आपको जरूर बताऊंगा। रुपेश भोईर जो छक्के लगाने में माहिर, 18 गेंदों में 37 और दीपेश ने बनाया 1 रन, निवास 1। बाकी बल्लेबाजों ने इतना अच्छा प्रदर्शन नहीं किया, लेकिन कमाल की पारी रही है। क्या कंट्रीब्यूशन रहा है। और उसके बाद में अनिल पाटिल का पहला ओवर बहुत अच्छा रहा, 4 रन दे। सचिन ने बहुत ही अच्छा योगदान दिया, 1 ओवर में 2 रन और विकेट दोनों को मिले थे, 3 विकेट मिले, लेकिन उसके बाद में कोई विकेट नहीं है। प्रदीप भोईर ने 18 रन और पराग जो यंग नौजवान खिलाड़ी है, इनके ऊपर भी हमला हुआ। स्ट्रास की बात करें तो 6 है। 4 ओवर की कहानी समाप्त। अब देखिए यह ऑन स्क्रीन जो का समीकरण क्या बना हुआ है, जीतने के लिए लक्ष्य क्या रहेगा, इसके ऊपर एक बार फिर चर्चा होगी। हमारे साथ प्रमोद जुड़ेंगे और टोटल स्कोर जो कि 46 और एक टारगेट देखिए 24 गेंदों में 48 रनों की जरूरत है। प्रमोद कमबैक जो वापस आए हैं इस मैच में, खास करके श्रेयस 11 खारडी के खिलाड़ी और बल्लेबाज, मजा आएगा। अगले मैच का टॉस भी होगा तो करंट फाइटर माइकोप और सोनावे लायंस के कप्तान को मैं आखिरी कॉल दे रहा हूं। चलिए टॉस के लिए आए। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। इस प्रतियोगिता का दूसरा मुकाबला करंट फाइटर माइकोप और सोनाबे लायंस के बीच होगा। तो दोनों टीमों के कप्तान प्लीज आइए। सागर घरत जे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कुंदन घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल। आमचे डीजे मॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय। चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये जाऊया।
करंट फायटर मायकोप आणि सोनावे लायन्स या दोन संघादरम्यान अतिशय महत्त्वाची लढाई आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या स्पर्धेचे आयोजक शुभम पाध्ये आणि त्यांच्या टीमच्या वतीनं. आणि आता कुंदनजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टेल असा कॉल आणि आता हेडला, याचा अर्थ या ठिकाणी सोनावे लायन्स आणि करंट फायटर असा जो सामना आहे ज्यामध्ये आपण बघितलं तर मायकोप संघानं टॉस जिंकलेला आहे. मायकोप, तुमचं या ठिकाणी अभिनंदन असेल. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? आमची फिल्डिंग असेल पहिले. क्षेत्ररक्षण करण्याचा इरादा केला. या मोसमामध्ये फारशा म्हणजे 7-8 टुर्नामेंट किंवा 10-12 टुर्नामेंट या ठिकाणी झाल्यात छोट्या मोठ्या रबर बॉलचा. त्यामध्ये तुम्ही किती सहभागी होता? मी तर सर्व संघ याच्यामध्ये टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेलो आहे. किती टुर्नामेंट जिंकलाय तुम्ही? सध्या तरी आम्ही सगळं हरलेलोच आहोत, पराभूत झालेला. परंतु रबर बॉलची एक मोठी टुर्नामेंट या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणते गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत आता? त्यामध्ये म्हणतात आम्ही 3 जण आहोत चांगल्या प्रकारे. मी स्वतः त्यामध्ये आहे आणि अजून एक आहेत, आता त्यांचे नाव आदेश आहे एक, आणि एक आहे किसन म्हणून एक. निश्चितच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी आम्ही करू 50च्या आतमध्ये आम्ही कमी करण्याचं बघू. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50+ धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. चांगलं ग्राउंड आहे, पिच पण चांगलं आहे. 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. बरीच चर्चा करता येईल परंतु मॅच सुरू आहे त्यामुळे आता आपण तिकडे जाणार नाहीत, कारण ज्या पद्धतीनं चर्चेकडे न जाता सरळ मॅचकडे जातोय. बरोबर शेडके आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. निकाल तुमच्या समोर आहे. 50-50ची लढाई आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. पहिला चेंडू यावेळेला अचानक बाउन्स. केतन भोईरची स्पेशालिटी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अचानक बाउन्स झाला होता. विरल नायर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. एका साईडला आशुतोष व्यवहारे, फेम जोडे आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सुंदररित्या मात्र आपण पाहू शकतात. एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव आली होती परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती बिनबाद 1 या धावसंख्येवर. सचिन पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात तर एका साईडला मिस्टर वैभव, ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारचा काल लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि विशेष आभार. उजव्या हाताने केतन भोईर. यावेळेला मात्र सचिन पाटील यांचा हा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. एक माफक आव्हान म्हणता येणार नाही. 48 धावांचं लक्ष. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या फक्त 6 धावा होत्या खार्डी संघाच्या. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 41 धावा, अर्थातच 20.50च्या सरासरीने खेळले गेले आणि 4 षटकांमध्ये 47 धावा या फलकावर लगावल्या गेल्या. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. हे वैशिष्ट्य आहे केतन भोईर यांची गोलंदाजी. जर आपण पाहिली तर सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. चिन्मय घरात यांनी सुद्धा मात्र श्रेयस 11 खाडी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. हर्ष यांनी मात्र शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत किनी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. दीपक वैद्य यांना शुभ सकाळ. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय. नोचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांना वारंवार नोचे इशारे द्यावे लागत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 4 धावा, 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचं सेकंड डे, दुसरा दिवस आपण पाहू शकतात या स्पर्धेचा. एसपी बॉयज. मोठा फटका, फुलटा चेंडू होता. नोचा इशारा भीमरच्या स्वरूपात एक्झॅक्टली असेल आणि यावेळेला 4+1 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत 32 चौकार आणि 106 षटकार ठोठावले गेलेत या स्पर्धेमध्ये. हा रेकॉर्ड जतीन किनी यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सूचित करतायत. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. मॅन फ्रॉम बहाडोली. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 वेडीच्या या मैदानात आणि वेडीच्या सर्व ग्रामस्थांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. विशेष आभार ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सुद्धा केलंय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषा पार. एसपी चौकार. या चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 13 रन्स, 13 धावा. ही सचिन पाटील यांची ताकद आहे, पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, काबिलियत आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र ओव्हरपिच चेंडूला कसं खेळायचं, बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग कसा करायचा, मनगाडीच्या सहाय्याने चेंडूला कसं वळवायचं, हे एक्सपिरियन्स आहे सचिन पाटील यांचं. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर
पुन्हा एकदा केतन भोईर थोडंसं खराब प्रदर्शन, पहिल्या षटकामध्ये 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात, ते कव्हर केल्या जात आहेत. कंपॅरिझन करताना 2 षटकांमध्ये अनिल आणि सचिन पाटील यांच्या फक्त 6 धावा होत्या, परंतु इथे कंपॅरिझन करताना 8 धावेने जवळजवळ पुढे चाललेला आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर आतापर्यंत पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. सुंदर चेंडू होता, शरीराचा वेध घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पाहायचं आहे, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु यू वेट म्हणून वैभव त्या ठिकाणी दर्शवत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 15 रन्स 15 धावा. षटक क्रमांक पहिला जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी जरूर मिळवले गेले आणि खूप छान पद्धतीने आपण पाहतोय खेळ सुरू आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. शुभम पाध्ये यांचं ध्येय होतं की एक चांगली स्पर्धा व्हावी या विभागात आणि रबर चेंडूने मात्र आता पूर्णपणे क्रेज वाढलेला आहे. तो रबर चेंडूचा आपल्याला पाहायला मिळतोय, ग्लॅमर आलंय असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत ॲब्सोल्युटली प्लम. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो कधी कधी थायपॅडच्या वरती चेंडू जरूर आदळतो, परंतु जेव्हा तुम्ही मात्र बॅटिंग स्टान्स घेता त्यावेळेला कधी कधी थोडंसं तुम्ही खाली झुकता. त्या कारणास्तव कदाचित पंचांच्या मनामध्ये तो संदेह असतो की मात्र यावेळेला मिडल स्टंपला चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होतोय आणि त्या अनुषंगाने वैभवने पाहिलं की थायपॅडच्या वरती जरूर लागला, परंतु थोडंसं वाकला असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहिलं की ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली या ठिकाणी जतीन किने आम्हाला रिप्लेमध्ये दाखवतायत राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. यस एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहू शकतायत सरळ चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेला असता आणि त्याच अनुषंगाने ॲब्सोल्युटली प्लम. गुड डिसिजन बाय विरल नायर. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 15 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतायत केतन भोईरने अखेरकार सफलता प्राप्त केली वैभवच्या स्वरूपात. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप जलसार 11 संघाकडून खेळताना. कालच्या दिवसात कोरे 11 संघाने काही प्रगती केली, जबरदस्त शानदार खेळ बहरला आणि खऱ्या अर्थानं रोहनचं कौतुक करावं तेवढं कमी. 100 क्रॉस केल्या त्याने धावा. सुपर बॅटिंग त्याच्या बॅटमधून. धावांचा मात्र काल पावसाने हजेरी लावली नव्हती, परंतु षटकार चौकाराने नक्कीच हजेरी लावली होती. म्हणून आजपर्यंत जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून 106 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोठावले गेलेत. हा चेंडू पाहिला 9चा इशारा. कारण रबर चेंडूमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम क्रिएट होताना पाहायला मिळतील, कारण सराव नसेल रबर चेंडूचा पूर्णपणे. कारण रबर चेंडूवर तुम्हाला सराव करावा लागतो. सॉफ्ट चेंडू असतो. 80 ते 85 ग्रॅमच्या या चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं. या ऑलरेडी आपण पाहिलं तर 120 ग्रॅमच्या टेनिक चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं, परंतु पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये या रबर चेंडूने मात्र प्रत्येकाला वेळ लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट. म्हणून म्हटलं आता काळही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार, अर्थातच क्रिकेट. पुन्हा एकदा मात्र पंच वळतायत. आशुतोष व्यवहारे 9चा इशारा करतात. विरल नायर यांचे सुद्धा मात्र हात खुले होत आहेत. 9च्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर सागर गरज जतीन किने आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 19 धावा. राजेशजी मात्र अर्थातच याच गावातील सुपुत्र बंटीदादा यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक शब्द फक्त शुभम पाध्ये यांनी सांगितलं की मॅच भरवायची आहे. त्यांनी सांगितलं, दिलासा दिला, पाठिंबा दिला की शुभम मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त मात्र मॅच या वेळेला भरव. आणि खरोखरच सर्व परमिशन सहित सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी इन्क्लूड करून दिल्या आणि शुभम पाध्ये यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक नाईस पर्सन, गुड पर्सन, चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 19 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश. आमचं लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय. पंच वाईटचा इशारा करतात मिस्टर आशुतोष व्यवहारे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 20 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना करण फायटर मायको वर्सेस सोनावे लायन्स या 2 संघांमध्ये. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र बिरकावून दिलाय, कारण लॉंग स्टॉप रिझनचा भाग जर आपण पाहिला तर थोडंसं शॉर्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र या वेळेला जलद गतीने ट्रॅव्हल होत आहेत आणि त्याचा बेनिफिट मिळतोय हा फलंदाजाला आणि संघाला. धावांची गती फलकावर 24 रन्स 24 धावा. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला आहे जलसार 11 संघाने. या वेळेला ऑन साईडला ही ताकद आहे सचिन पाटील यांची.
सरळ चेंडूला फेकून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावा. गुड शॉट बाय सचिन पाटील, ब्रँड ऑफ जलसार. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते फलकावर 30 या धावसंख्येवर. जबाबदारी काय असते हे मात्र या ठिकाणी जाणताना पाहायला मिळतं, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि त्या जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आयुष्यभर कधीच थकत नाही हे आपण विसरून चालणार नाही आहे. कल्पित पाटील यांनी सुद्धा मात्र शुभम पाद्या यांना खूप शुभेच्छा छान पद्धतीने दिलेल्या आहेत. रोहित नोक्ते दहिसर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेला आपण पाहतो सरळ चेंडू निघून जाईल, पुन्हा एकदा झुकत नाही त्या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स. चौकार. षटकार आल्यानंतर चौकार आणि चौकार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर जवळजवळ 34 रन 34 धावा. बॅटचं टॉपेज लागलं होतं, परंतु या ठिकाणी व्यवस्थित झेल टिपता आला नाही. लॉंग स्टॉप रिझनला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु तिथपर्यंत चेंडूंपर्यंत पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत. आणि तदनंतर चेंडू मात्र यावेळेला लॉंग स्टॉप रिझनला ट्रॅव्हल होते 4 धावांकरता. शॉट ऑफ लेन चेंडू होता, पुन्हा एकदा नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. बॅक टू बॅक 2 चौकार, त्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. षटकाराने सुरुवात केली आणि सचिन पाटील नावाचं वादळ क्षमता शमेनासं झालंय. कालच्या दिवसात रोहनने आपण जबरदस्त, ललितने जबरदस्त फलंदाजी केली, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. समीर गावडचं सुद्धा कौतुक करावं लागेल, त्याने सुद्धा चांगल्या प्रकारचा काल खेळ साकारला. हे मात्र खेळाडू आपण पाहतो कालच्या दिवसात मात्र पूर्णपणे चमकले. ही लेंथ खूप महत्त्वाची आहे. या लेंथला कदाचित गोलंदाज खार्डीचे विसरले, कारण केतन भोईरला मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत धावा ज्या आपण पाहतोय एकंदरीत 21 एकंदरीत जर आपण पाहिलं तर 23 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 रन्स. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आहे आणि 2 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 धावा. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच आपल्या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. करंट फायटर मायकोफ अँड सोनावे लायन्स या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. 27 ऑगस्टचा दिवस, आज एक महान खेळाडूचा जन्मदिवस, अर्थातच डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन द डॉन म्हणून जे ओळखले गेले त्यांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तो आजचा दिवस आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने त्यांच्या करिअरमध्ये 99.94 असा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला, ॲव्हरेज पाहायला मिळाला. नोचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं नोचा इशारे मात्र जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 39 धावा. विजयासाठी 9 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला मिस्टर गणेश पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु चेंडू मात्र ट्रॅकला यावेळेला ब्रश करून चेंडू निघून जातोय. धावांची गती स्थिरावले गेले. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 39 धावा. सुंदर अशा वातावरणात, तर नयनरम्य अशा वातावरणात आपण ही स्पर्धा पाहतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक मैदान बनण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. सुंदर फटका आहे यावेळेला आपण पाहू शकतायत. प्रदीपच्या बॅटमधून एकदा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हिरवगार असं मैदान, प्रत्येक खेळाडूची अपेक्षा असते की मी या अशा मैदानात खेळावं आणि ते मैदानाची उभारणी केली वेळीच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून. यावेळेला बॅट सुट्टे आशुतोष व्यवहारी शार्प नजरेने मात्र त्या ठिकाणी पाहत आहेत. हे रबर चेंडूमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. नियंत्रण नसतं आणि खास करून जर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही जर आपण पाहिलं तर हात रुमालाचा उपयोग करतात त्या ग्रीपला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर स्थिरावले गेले 40 धावा. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा, कालचा दिवस खूप अप्रतिम पाहायला मिळाला आणि पूर्णपणे चर्चा खेड्यापाड्यात पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळाली. वाढदिवसाच्या कुणाल म्हात्रे जे आपण पाहतो वेडीगावचे सुपुत्र आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील सर्व SP पॅनलकडून. त्यांचं आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे कुणाल म्हात्रे. धावांची गती जर आपण पाहिली तर
41 धावा विजयासाठी 7 लेग बायचा इशारा आलाय पंचरकडून. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि 41 धावा या फलकावर आपण पाहू शकता. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 आहे. यानंतर करण फायटर मायको वर्सेस सोनावे लायन्स या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला सिली मिडॉन क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर या ठिकाणी 9चा इशारा आणि 9चा इशारा असल्या कारणानं मात्र या ठिकाणी त्वरित फेकी केली क्षेत्ररक्षकाने. धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 2 धावा येतात आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 43 धावा. सचिन पाटील त्यांची बॅट आज तळपताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर वेळेनंतर आपण पाहू शकता मॅन इन फॉर्म बनले गेलेत. लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. एक मोठा हादरा सचिन पाटील यांच्या स्वरूपात. धावसंख्या 43 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावांचं लक्ष समोर आहे. 29 धावांची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी करून आणि 1 धाव जर या ठिकाणी आली असती तर लक फॅक्टर जे म्हटलं जातं त्यांच्या गाडीचा नंबर 30-30 आहे. 29 वर बाद झालेत. मात्र एका धावेने थोडंसं पाठीमागे राहिले. हरकत नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच या गोष्टी सुद्धा बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज द डॉन यांचा वाढदिवस 1908 मध्ये ज्यांचा जन्म झाला. न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन एक ग्रेटेस्ट ऑल टाईम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली ऑसीस संघाकडून खेळताना. 99.94 त्यांचा स्ट्राईक रेट. परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त त्यांनी 6 षटकार ठोठावण्याचा पराक्रम केला गेला होता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनिलचा होता. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल का. मात्र 9चा इशारा. पुन्हा एकदा नो वाईटवर जास्तीत जास्त भर दिले की काय खार्डी संघाच्या गोलंदाजांनी. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. विश्वास या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्व आपण पाहू शकतायत. मिस्टर समीर वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये द डॉन ब्रॅडमॅन यांचा जर विचार केला 6 षटकार 5 इंग्लंड बरोबर ठोठावले होते आणि एक भारतीय संघाबरोबर 1 षटकार ठोठावला होता आणि 168 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये मिस्टर रुपेश भोईर अर्थातच भाऊ या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले आणि ज्याने अनेक मैदानात चांगली फलंदाजी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलेली आहे. अनेक अर्धशतके ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात असा भाऊ याच्याकडे चेंडू जातोय. एंड ऑफ द ओव्हर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 46 धावा. 6 चेंडू 2 धावा फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच राहतात. शेवटच्या चेंडूपर्यंत लढा देण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूमध्ये असते हे आपण विसरून चालणार नाहीये. कारण म्हटलं जातं ना आयुष्यात तोच यशस्वी होतो कितीही पाठिंबा असला तरी सुद्धा ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते तोच खेळाडू यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचं आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं आहे आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग येतात तेव्हा ते मैदान पूर्णपणे फुललेलं दिसतं. हे आपण सातत्याने पाहिलंय. अनुराग चव्हाण प्रत्येक चेंडूवर बिझी मॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अंपायर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की प्रत्येक चेंडूमागे त्यांना दक्ष राहावं लागतं. शॉर्ट रनपासून आपण पाहतो वाईडपासून नोपासून विकेटपासून. यावेळेला मात्र 9चा इशारा. वारंवार मात्र पहिल्या सामन्यामध्ये कवायत खूप करावी लागली ती पंचांना विरल नायर आणि आशुतोष वेवार यांना. कारण थोडेसे हात थोडेसे फ्री झाले असतील बऱ्याच दिवसानंतर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत तर पहिला सामना या ठिकाणी विन होत असताना जलसर 11 कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक श्रेयस 11 खार्डी संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते वेळेवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि शुभम पाध्ये यांच्याकडून त्यांचं खूप खूप धन्यवाद.